महाराष्ट्र विधानमंडल के हिवाई अधिवेशन पर प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस विधायक विजय वडेट्टीवार ने कहा कि इस बार सत्र का समय बहुत कम रखा गया है। उन्हें उम्मीद थी कि नागपुर में परंपरानुसार कम से कम 4 हफ्ते का अधिवेशन होगा, लेकिन इस बार यह बहुत कम समय के लिए रखा गया है। उन्होंने कहा कि एक दिन शोक प्रस्ताव पर चर्चा होगी और केवल 4 दिन ही कामकाज के लिए शेष रहेंगे। राज्यपाल के अभिभाषण पर चर्चा और बिलों पर चर्चा ही इस सरकार का उद्देश्य प्रतीत हो रहा है। वडेट्टीवार ने स्वास्थ्य विभाग की स्थिति पर चिंता व्यक्त करते हुए कहा कि कल हिंगोली में 42 महिलाओं की ऑपरेशन के बाद हालत गंभीर हो गई, जो सरकार की विफलता का संकेत है। उन्होंने सरकार से सवाल किया कि जो वादे उसने किए थे और वोट हासिल किए थे, उनका पालन कब होगा। काय आश्वासनं दिलेत आणि मतं मिळवली, त्यांची अंमलबजावणी तुम्ही कधी करणार आहात ते सरकारने आता आम्हाला या अधिवेशनात सांगितलं पाहिजे की अमुक तारखेपासून आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू, अमुक तारखेपासून आम्ही महिलांना 2100 रुपये त्यांच्या खात्यामध्ये दाखवू। जे आश्वासनं दिली ते मुख्य 2 आश्वासनं महत्त्वाची वाटतात। त्याच्या पलीकडे जाऊन देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 17-18चे काही कर्ज माफीच्या प्रकरणातले काही शिल्लक राहिलेले आहेत, त्याची सुद्धा आवश्यकता आहे। आणि तिसरा महत्त्वाचा विषय या अधिवेशनामध्ये विदर्भाच्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्यासाठी कापूस आणि सोयाबीन शेतकरी हा अत्यंत अडचणीत आहे। त्याला कुठे दीडपट तर मिळत नाही, काही देऊ नका, पण किमान त्याच्या खर्चाच्या दीडपट तरी भाव 100 रुपये खर्च केले तर 150 रुपये तरी त्याला मिळावेत ही त्याची अपेक्षा आहे। ते पण मिळत नसतील तर मग तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे कशा आहात? तुम्हाला शेतकऱ्यांचे आम्ही तारणहार म्हणण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? तर हे या विषयावर आमचा मुख्यत्वे फोकस असणार आहे। तो अंतिम आठवड्यामधून देऊ किंवा मग आता कुठला तरी आयुध वापरून आम्ही या ठिकाणी करणार आहोत। पण मागणी मात्र पुन्हा सांगतो की कापूस आणि सोयाबीनला जोपर्यंत दर मिळणार नाही, उत्तम भाव मिळणार नाही, MSPचा भाव मिळणार नाही, तोपर्यंत या अधिवेशनात सरकारला आम्ही धारेवर धरत राहू, सरकारला हे देण्यासाठी भाग पाडू, हा आमचा पहिला प्राधान्य असणार आहे। किसानों के मुद्दे पर उन्होंने कहा कि कपास और सोयाबीन किसानों की स्थिति बेहद खराब है और यह उनका मुख्य मुद्दा होगा। जब तक किसानों को उचित मूल्य नहीं मिलता, हम इस सरकार को घेरते रहेंगे, उन्होंने स्पष्ट किया। महाभारताचं उदाहरण आहे, 100 कौरवाच्या पुढे 5 पांडव टिकलीत की। ते संख्याबळाचा इथे विषय नसतो, लढण्याची जिद्द आणि आमचा प्रामाणिकपणा हाच आम्हाला न्याय देण्यासाठी लोकांना पुरेसा आहे, असं माझं मत आहे। मंत्रिमंडल विस्तार पर वडेट्टीवार ने कहा कि सत्ता के हिस्से की बंटवारे की प्रक्रिया चल रही है, जो पिछले 2.5 साल से जारी है। उन्होंने ये भी कहा कि मुख्य पक्ष ने ज्यादा विवाद करने वालों का प्रबंधन करने की तैयारी की है। नाही, तो त्यांचा प्रश्न आहे। तुम्हाला बहुमत मिळालाय, एकमत होत नाही, सत्तेच्या हिश्श्याची वाटेमारी सुरू आहे। हे नेहमीच मागच्या 2.5 वर्ष तेच पाहिलं आपण की हिस्सेवाटीवरून अनेक वेळा भांडणं झाली। आता ते मला वाटतं की जास्त भांडणं करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची सुद्धा तयारी मुख्य पक्षांनी घेतली असेल। त्यामुळे फार काही आता मी नेहमी म्हणत आलो की यांना इतके फार काही स्कोप नाही आहे पुढच्यांना। तर अशा स्थितीमध्ये शेवटही किती दिवस राहील तिघेजण एकत्र, हा खरा प्रश्नचिन्हच आहे। आणि आम्हाला दिसतंय की ज्यांना लाचारी पत्करून स्वाभिमान गहाण ठेवून ज्यांना सत्ता पाहिजेच या हव्यासापोटी ज्यांना सोबत राहायचं ते सोबत राहतील, नाहीतर थोडासाही स्वाभिमान जागृत झाला की ते बाहेर पडतील, अशा एकूण आत्ताच्या राजकीय परिस्थितीतून आम्हाला दिसते। विपक्षी नेता पद पर उन्होंने कहा कि अगर सत्ताधारी दल चाहे तो अध्यक्ष जल्द ही इस पर निर्णय ले सकते हैं और उन्होंने देवेंद्र फडणवीस से इस मामले में उम्मीद जताई। नाही, अध्यक्षांच्याकडून मागचे 2.5 वर्ष आम्ही पाहिलेत। आम्हाला अध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यामध्ये आम्हाला कधी त्या पदाला संदर्भात आम्ही आमची भावना स्पष्टपणे मांडलेली आहे। आम्ही जे मांडलं आहे ते त्याही पलीकडे जाऊन विरोधी पक्षनेत्याचा ढकलाढकली न करता सत्ताधाऱ्यांनी ठरवलं, अध्यक्ष एका मिनिटामध्ये निर्णय घेतील। शेवट अध्यक्ष हे सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून नाव ठरवलं जातं, तो उमेदवार ठरवला जातो आणि त्यामुळे तो सत्ताधारी पक्षांचा उमेदवार ज्यावेळेस त्या पदावर बसतो त्यावेळेस ती जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते। आणि त्यातून पळवाटा काढून किंवा त्याला फाटा देऊन करायचं नसेल तर मग तिकडे इकडे ढकलाढकली करायचं काम जर असेल तर त्यांना त्यांची नियत करायची नाही, हे स्पष्ट आहे।
ईवीएम पर विरोध करते हुए वडेट्टीवार ने सवाल उठाया कि दुनिया के किसी भी देश में ईवीएम को स्वीकार नहीं किया गया है तो हम क्यों स्वीकार कर रहे हैं। उन्होंने कहा कि हमारी पूरी पार्टी की राय है कि आगामी सभी चुनाव बैलेट पेपर से ही होने चाहिए। NBC न्यूज के लिए अभिषेक पांसी की रिपोर्ट।